Hello student, how are you? Good morning. Today we are going to learn mathematics second, math second geometry. Okay, we know the square, triangle, parallelogram and right angle triangle, equilateral triangle. How many triangles are there? Different types of triangle, नाही का? समभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण, काटकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण, नाही का? एका रेषेतील 180 डिग्रीपर्यंत आहे. सर्कल कितीपर्यंत आहे? व्हॉट इज द डिग्री? 360 डिग्री. कळलं? पूर्ण वर्तुळ. आणि परिघ बरोबर काय? सरकम्फरन्स. C = 2πr. पाय इज द व्हॅल्यू ऑफ पाय इज = 22/7. फटाफट यायला पाहिजे. 90चे किती आहे? cos θ, cos 90, cos 0. फटाफट लक्षात ठेवत जायचं. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन साइन अपॉन कॅस काय? टॅन. कॉस अपॉन टायस, कॉस अपॉन साईन, कॉट. 1/sin, कोसेक. 1/cos, सेक. फटाफट आलं पाहिजे. कळलं की नाही? तेवढं करून ठेवा. 1 by 1 एक मार्क घ्या. 6 महिन्यात 100 मार्क. यू गेट मॅथमॅटिक्स, इंग्लिश, सायन्स. डोंट वरी. 10th, 11th, 12th ॲज वेल ॲज 9th ऑल्सो. नो डाऊट ॲट ऑल. बरोबर की नाही? 9वीला सुद्धा करत राहायचं रे. केल्याने होत आहे, आधी केलीच पाहिजे. आज आपण 2 त्रिकोणाचे परिमिती आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ पाहणार आहोत. आणि सोपं आहे, खूप सोपं आहे. इट इज व्हेरी इझी. व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रायंगल? यू हियर ट्रायंगल ABC इज गिवन. फाइंड आउट द एरिया ऑफ ट्रायंगल ABC. You know, area of triangle ABC is equal to 1/2 काय? बेस इंटू काय? बेस इंटू हाईट. HGIGHT. आता या त्रिकोणात ABC हाईट किती दिली? ही हाईट आहे आणि हा बेस आहे पूर्ण. मग बेस किती आहे? 12 सेंटीमीटर आहे. मग काय येईल? 1/2 मल्टिप्लाइड बाय 12 मल्टिप्लाइड हाईट किती आहे? 4. चला अतिसंक्षिप्त रूप द्यायचं. याला याने डिवाईड करायचं. कशाने करा? 2 1 जार 2, 2 2 जार 4. आणि मग किती आले? 12 ॲज इट इज. 12 जसेच तसे आणि हे 2. मग किती आलं? 12 2 जार 24 सेंटीमीटर स्क्वेअर. का? दिस इज द युनिट ऑफ एरिया. सेंटीमीटर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर असं पण लिहितात. म्हणजे या ठिकाणी एरिया ऑफ ABC इज इक्वल टू 12 2 जार 24 स्क्वेअर सेंटीमीटर. दिस इज द आन्सर. कळलं प्रत्येकाला? एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 24 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपण बघू. इथं दुसरं दिलं आहे बघा. दुसरा त्रिकोण दिला आहे. द नेम ऑफ द ट्रायंगल इज PQR. आणि सेगमेंट 3 आहे. ट्रायंगलला नेहमी सेगमेंट PQ, सेगमेंट QR, सेगमेंट PR. म्हणजे लेंथ PQ, लेंथ QR, लेंथ PR. या लांबी ही PQची 8, QRची 10 आणि PRची किती दिली? 9 सेंटीमीटर. इथं सेंटीमीटर आहे. मग पॅरामीटर काढताना काय करतो आपण? फाइंड द पॅरामीटर. इथं दिलं आहे फाइंड द पॅरामीटर म्हणजे परिमिती काढायची. द ट्रायंगल ऑफ PQR हा ट्रायंगल दिला आहे आणि त्याची पेरिमीटर इज इक्वल टू सेगमेंट. फार तर सेगमेंट म्हणू आपण. सेगमेंट PQ
पुढे काय सेगमेंट क्यू आर, सेगमेंट पी क्यू प्लस सेगमेंट क्यू आर प्लस सेगमेंट पी आर, म्हणजे एल पी क्यू प्लस एल क्यू आर प्लस एल पी आर म्हणजे लांबी. आता काय दिलं आहे, पी क्यूची किती आहे 8 सेंटीमीटर प्लस किती 10 सेंटीमीटर प्लस पी आरची किती 9 सेंटीमीटर. किती सोपं आहे, 2 मार्काला आहे 9वीला. 10वी 12वीला तर आहेच, असे ट्रायंगल येतात. बेसिक आहे, 10वीला आहे पण 12वीला बेसिक कन्सेप्ट यायचा आहे. मग यांची बेरीज करायची, किती येते 10 आणि 8 18 बरोबर, आणि 9 27, 18 9 2 18 9 3 27 सेंटीमीटर. मग काय लिहायचं उत्तर, पॅरामीटर ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 27 सेंटीमीटर. सेंटीमीटर स्क्वेअर का नाही, कारण पूर्ण याची लांबी ही लांबी आहे. एरिया स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये असतो आणि पेरिमीटर म्हणजे परिमिती 27 सेंटीमीटर आलेली आहे. आणि धिस इज द आन्सर. कळलं, अंडरस्टँड एव्हरीबडी. ओके बाय, एन्जॉय. अजून 2 तुम्ही करा घरी वेगवेगळ्या प्रकारचे, कळलं की नाही. एरिया काढा आणि पेरिमीटर काढा, परिमिती. ओके बाय, थँक्यू.